या विमान दुर्घटनेमध्ये एक प्रवासी बचावलेला आहे, त्याचा फोटो आपण आता पाहिला। 11A या सीटवरचा हा प्रवासी अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आलेला आहे, अशी घटना घडलेली आहे। हा संपूर्ण देश या विमान दुर्घटनेमध्ये खरं तर हळहळलेला आहे। अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्वांसाठी प्रार्थना आपण सकाळपासून बघत होतो। ठिकठिकाणून या प्रार्थनांची व्हिज्युअल्स आपल्याला पाहायला मिळत होती आणि या दरम्यान ही एक मोठी घडामोड या दुर्घटनेमध्ये म्हणता येईल। या विमान दुर्घटनेमध्ये एक प्रवासी वाचलेला आहे, मृत्यूच्या दाढेतून अक्षरशः तो परत आलेला आहे। अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी ही मोठी माहिती दिलेली आहे। 11A या सीटवर हा प्रवासी या विमानातून प्रवास करत होता। 169 भारतीय होते आणि त्यापैकी हा एक प्रवासी वाचलेला आहे। काही पोर्तुगीज होते, काही ब्रिटिश प्रवासी होते, एक कॅनडामधला प्रवासी सुद्धा होता, 12 क्रू मेंबर्स होते विथ पायलट। अशा प्रकारे एवढ्या मोठ्या विमानामधून एवढ्या मोठ्या दुर्घटनेमधून हा प्रवासी वाचलेला आहे। अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली आहे। आज मोठी दुर्घटना संपूर्ण जगाने पाहिली। जवळपास 242 प्रवाशांना घेऊन या विमानानं आज अहमदाबादमधल्या सरदार वल्लभभाई पटेल या विमानतळावरून उड्डाण केलं आणि त्यानंतर काही क्षणामध्ये हे विमान तिथेच पोहोचलं, अगदी काही किलोमीटरच्या अंतरावर जाऊन। एकंदरीतच हा वाचलेला प्रवासी नेमका कोण होता या संदर्भात आणखी माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मिलिंद सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। मिलिंद, एक प्रवासी या संपूर्ण दुर्घटनेमधून वाचलेला आहे, अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून तो परत आला असं म्हणायला हरकत नाही। काय नेमकी माहिती कळतीये? थोड्या वेळापूर्वी ही बातमी समोर आलेली आहे आणि अहमदाबादचे पोलीस कमिशनर आहेत त्यांनी ही पुष्टी दिलेली आहे की एक प्रवासी जो आहे तो जिवंत वाचलेला आहे आणि त्याचा चालत जाण्याचा जखमी झालेला आहे, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मात्र सुखरूपपणे तो जिवंत या दुर्घटनेतून बाहेर आलेला आहे। रमेश विश्वकुमार असं नाव प्रवाशाचं सांगितलं जात आहे आणि या संदर्भात आता त्याच्यावर उपचार होत आहे आणि त्याच्याकडूनही माहिती घ्यायचा प्रयत्न केला जाईल की नेमकं कशा प्रकारे अपघात झालेला होता, काय नेमकं घडलेलं होतं, त्या संदर्भातही माहिती त्याच्याकडून घेतली जाईल। मात्र सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, त्याच्या चेहऱ्यावर जखमा आहेत, त्याच्यामुळे मुक्का मारही लागलेला आहे। बऱ्याच ठिकाणी मार लागल्यामुळे त्याची तपासणी सुरू आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहे। अगदी मिलिंद, त्याच्या प्रकृतीविषयी काही मेडिकल बुलेटिन निघाले का? त्याची प्रकृती कशी नेमकी आहे या संदर्भात काही पुढे माहिती कळतीये का? अद्याप या संदर्भात माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली नाहीये। मात्र एक चमत्कारच समजावं लागेल, कारण का इतकी मोठी दुर्घटना होत झालेली असताना आणि 242 प्रवासी प्रवास करत असताना असोसिएट प्रेस किंवा अन्य माध्यमातून सांगितलं गेलेलं होतं की सर्व प्रवासी जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला असा दावा करण्यात आलेला। मात्र सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे जी एक प्रवासी जो आहे रमेश विश्वासकुमार हा वाचलेला आहे आणि सुखरूपपणे बाहेर आलेला आहे। मात्र दुखापत झालेली आहे, जखमी झालेला आहे, त्याच्यावर उपचार सध्या रुग्णालयात सुरू आहे। ठीक का मिलिंद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। मिलिंद सागरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर 11A या सीटवरचा हा प्रवासी होता, रमेश नावाचा हा प्रवासी होता आणि तो या मोठ्या दुर्घटनेमधून अक्षरशः पुन्हा आलेला आहे, मृत्यूच्या दाढेतून पुन्हा आलाय।